नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला डिझायनर प्रिन्सेस ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. पुढील पानगळा आहे, मागील व्ही गळा आहे. या ठिकाणी बघा, मागील अगदी आपण मापाची मार्किंग करून कटिंग करणार आहे. तर त्यासाठी मी मागील हुकचा आहे तर अर्धा इंचावरती एक लाईन मारून घेतली. त्यानंतर या ठिकाणी शोल्डर 6 इंच, मोंढा उंची 6 इंच, छाती घडी. आता आपण मोंढा उंची घेतली, छाती घडी छातीचा चौथा भाग, 32 छातीचा 8, शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता आपली घडी झाली 9.5ची, तर मग 9.5 खालच्या साईडला आखून घ्यायचे. आता उंची घेतलेली आहे, त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता 9.5 जेवढं आपण घडी घेतली तेवढीच आपण कमर घेराला पण घेतो. टक्स उंची सहित साईडला लाईन मारून घेतली. या ठिकाणी बघा, तयार शोल्डर आपल्याला 1.5 इंचाची हवी आहे, तर मुंड्याकडून 2 इंचावरती मार्किंग केली आणि गळा रुंदी 4 इंच झाली. आता हा मागील हुकचा पूर्ण गळा आपण व्ही नेक घेणार आहे. या ठिकाणी बघा, अर्धा ते पाऊण इंच सोडून व्ही नेकचा आकार देऊन घ्यायचा. या ठिकाणी बघा, पाऊण इंच घेऊन मागील मोंड्याची गोलाई देऊन घ्यायची. गळ्या रुंदीला गळ्याकडे अर्धा इंच उतार दिला. आता कट करून घेऊया. या ठिकाणी बघा, 1 इंच आपण सोडलेला आहे हुकसाठी. गळ्याचा उतार आणि मुंड्याचा आकार आणि साईडचं कट करून घ्यायचं. आता हे मागील झालं. आता पुढील आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करायची. या ठिकाणी बघा, व्यवस्थित ठेवून घ्यायचं मागील भाग. आणि साईडनी चॉकनी आपल्याला मार्किंग करायची. आता हुकसाठी जे आपण अर्धा इंच घेतले होते एक्स्ट्राचे, तर ते सोडून मार्किंग करायची. परत एकदा शोल्डर मोजून घ्यायची. मोंड्याचा आकार साईडचा असं आखून घ्यायचं. खालच्या साईडला 1 इंच सोडलेले आहे. आता हे मोंड्याकडे अर्धा इंच आणि कमरघेराकडे 2 इंच टक्स अंतर घेतलं प्रिन्सेससाठी. आता हे आधी मी कट करून घेते, मग प्रिन्सेसचे आपण पॉइंट घेऊया. मोंड्याचा आकार द्यायचा आतून थोडासा, आतल्या साईडला पाव ते अर्धा इंचामध्ये. पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त आपण गोलाई घेतली आतल्या साईडला पुढील मोंड्याची. या ठिकाणी आता आपण टक्स उंची, टक्स अंतर घेऊया. तर शोल्डर मी परत एकदा मोजून घेते. आपल्याला तयार शोल्डर 1.5 इंचाची हवी आहे, ते सुद्धा मार्किंग करून घेतली. आता पुढील गळा 6.5, गळा रुंदी 4 आहे. या ठिकाणी आता आपल्याला पुढील गळा पानगळा घ्यायचा आहे, तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स केल्यानंतर बघा, पानासारखा आकार देऊन घेतला. थोडंसं गोलाईमध्ये आकार आला पाहिजे, तर लाईनच्या बाहेर जातं पाव इंच. या ठिकाणावरून छातीचा 10वा भाग घ्यायचा. याच्यावरती आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे. टक्स पॉइंट हा छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच.
या ठिकाणी छातीचा 10वा भाग प्लस अर्धा इंच घेतो. जेवढं वरती अंतर घेतलेलं आहे खालच्या साईडला अर्धा इंच कमी घ्यायचं कमरेला. वरती 3.5 घेतलं तर खाली 3 इंच घ्यायचे. 2 इंच टक्स अंतर, हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि मोंड्याच्या साईडला गोलाई द्यायची प्रिन्सेससाठी. एकदम सोप्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजची आपण मार्किंग पाहिली. त्याचबरोबर जे खालच्या साईडला आपण 1 इंच वाढवले होते ते तिरकस कमर घेराला घ्यायचे. या ठिकाणी तुम्हाला आणखीन पानगळा जर मोठा पसरट घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. आपल्या आवडीप्रमाणे थोडाफार बदल केला तरी चालतो. आता हे मेन ब्लाऊज आहे त्याच्यावरती हे अस्तरची मार्किंग केलेली कटिंग ठेवायची आणि मेन ब्लाऊज आपला कट करून घ्यायचा. आता बघा या ठिकाणी आपण एक्स्ट्राचं कापड न ठेवता कटिंग करून घेतोय. हा डिझायनर प्रिन्सेस सिवलेस ब्लाऊजची कटिंग आहे. जर भाई लावायची असेल तर भाई घडी छातीचा 4था भाग घ्यायची आणि तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारची भाई लावू शकतात. मेगा भाई, फुगा भाई, जी तुम्हाला आवडेल किंवा सिंपल भाई. या ठिकाणी आपण मागील कटिंग केलेली आहे ब्लाऊजची. आता पुढील करूया. हे एक्स्ट्राचं कापड आपलं दोन्ही कटिंग झाली. आता ह्याची शिलाई तुम्हाला लाईव्हमध्ये पाहायला भेटेल तर तुम्ही नक्की बघा.